श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही असे संकेत दिसत आहेत का जे तुम्हाला समजत नाहीत? कधी अचानक मन शांत होते, कधी अडकलेली कामे मार्गी लागतात, तर कधी एखादे शुभ स्वप्न वारंवार दिसते. स्वामी समर्थ म्हणतात, परमेश्वर भक्ताला संकटांची पूर्वसूचना देतो, तसेच चांगला काळ येण्यापूर्वीही काही संकेत देतो. आज आपण जाणून घेणार आहोत असे 9 संकेत, जे तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर होत आहे. संकेत क्रमांक 1, मन अचानक शांत होणे. खूप दिवस चिंता, तणाव आणि अस्वस्थता असताना अचानक मन शांत वाटू लागते. हे फक्त योगायोग नसतो. तो स्वामी कृपेचा संकेत असू शकतो. संकेत क्रमांक 2, स्वामींचे नाव वारंवार ऐकू येणे. जिथे जाल तिथे श्री स्वामी समर्थ हे नाव कानावर पडू लागते. सोशल मीडियावर, मंदिरात, एखाद्या व्यक्तीकडून. हे स्वामी तुमच्याकडे लक्ष देत असल्याचे चिन्ह असू शकते. संकेत क्रमांक 3, कडकलेली कामे मार्गी लागणे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप प्रयत्न करत होता, ती अचानक पुढे सरकू लागते. हा सकारात्मक बदलाचा संकेत असतो. संकेत क्रमांक 4, सकाळी मन प्रसन्न वाटणे. सकाळी उठल्यावर मन हलके वाटते. कारण नसतानाही आनंद जाणवतो. हा अंतर्मनात निर्माण झालेल्या सकारात्मक ऊर्जेचा संकेत आहे. संकेत क्रमांक 5, देवाकडे आकर्षण वाढणे. मंदिरात जावेसे वाटणे, नामस्मरण करावेसे वाटणे, भजन ऐकावेसे वाटणे. हे मन आध्यात्मिक मार्गाकडे वळत असल्याचे चिन्ह आहे. संकेत क्रमांक 6, वाईट सवयी दूर होणे. हळूहळू नकारात्मक विचार कमी होतात. राग, मत्सर आणि चुकीच्या सवयींपासून मन दूर जाऊ लागते. संकेत क्रमांक 7, समस्यांचे उत्तर मिळणे. ज्या प्रश्नांनी तुम्हाला त्रास दिला, त्यांची उत्तरे अचानक मिळू लागतात. मार्ग दिसू लागतो. संकेत क्रमांक 8, चांगली माणसे आयुष्यात येणे. वाईट संगत दूर जाते आणि योग्य लोक, योग्य मार्गदर्शक तुमच्या आयुष्यात येऊ लागतात. संकेत क्रमांक 9, शुभ स्वप्न दिसणे. मंदिर, प्रकाश, संत, पूजा किंवा दिव्य वातावरण स्वप्नात दिसणे. हा शुभ संकेत मानला जातो. मित्रांनो, हे सर्व संकेत दिसत असतील तर घाबरू नका. विश्वास ठेवा. स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात योग्य वेळी कृपा करतात. कधीही आशा सोडू नका. कारण स्वामी समर्थांचे एक वचन आजही लाखो भक्तांना आधार देते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.